संघटना आक्रमक, महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. 9 मे रोजी खडक माळेगाव येथे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदिवासी सांस्कृतिक नृत्य, गायन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामुळे कार्यक्रमाची राज्यभर चर्चा झाली असून संघटनेचा वाढता प्रभाव पाहायला मिळाला. दरम्यान सोलापूरमधील एका संघटनेकडून महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आई संघटनेकडून करण्यात आलाय. तसेच महाराष्ट्रभर विविध सामाजिक प्रश्नांवर लढा देणाऱ्या आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करण्यात आल्याने संघटना आक्रमक झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संगीताताई कडाळे यांनी संबंधितांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा संघटना कायदेशीर मार्गाने लढा देईल असा इशारा दिला. आई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, आमच्या माय माऊलीबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. तसेच कार्यकर्त्यांनी शांतता राखावी आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराज्य आदिवासी. मित्रांनो, काल मी एक शिव्यांचा व्हिडिओ व्हायरल केलेला होता. त्याच्यामध्ये मी एक माने म्हणून एका संघटनेचा संस्थापक आहे, त्याला मी शिवीगाळ केली होती. शिवीगाळ करण्याचं कारण एक होतं का त्यांनी माझी बहीण संगीताताई कडाळे आणि इतरही बहिणी ज्या 9 तारखेच्या कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या होत्या, या बहिणींबद्दल त्यांनी अपशब्द वापरलेले होते. अपशब्द वापरल्यानंतर माझ्या बहिणींना त्यांनी डिवचलं होतं आणि डिवचल्यानंतर त्याच्यावरती मी लगेच तात्काळ ऍक्शन घेतली. ऍक्शन घेतल्यानंतर त्याला मी 2 दिवसाचा वेळ 24 तासाचा वेळ दिला. 24 तासामध्ये त्यांनी माफी मागितली पाहिजे, अन्यथा त्याला आमचा कहर बघायला भेटेल. 24 तासही झाले नाही तर सकाळी उठल्या 7 वाजेला त्या भाडखावानी त्यांनी त्याची माफी मागितलेली आहे. पण मला एक म्हणायचं आहे, पहिल्यांदा आता माफी मागायला त्यावेळेस तू काही शेण खात होता का तुझ्या कानात काहीतरी गेलं होतं? मला एक म्हणायचं, तुम्ही कोणाच्या नादी लागा, कोणाच्याही नादी लागा, पण आई संघटनेच्या कुठल्याही महिलेच्या वाट्याला कोणी गेलं तर त्याचा माज मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा प्रकारचा ठोस इशारा देतो. कारण की जिथं मॅटर गंभीर, त्यांचा भाऊ स्वतः विनोद भोसले गंभीर आहे. मी सगळं सहन करल, तुम्ही माझ्यावर टीका करा, खालच्या थरात टीका करा, ती सहन करल. पण माझ्या बहिणींबद्दल कोणी अपशब्द जर बोलले तर मग त्या भडव्याला त्याची जागा 100% दाखवून दिल्या जाईल, ती पण पद्धतशीरपणे. त्यांनी काय गुन्हा केला होता? सगळा कार्यक्रम झाल्यानंतर एक आनंद महोत्सव, एक भावाचा वाढदिवस आहे म्हणून आनंद साजरा करण्यासाठी स्टेजवरती सगळ्या बहिणी एकत्र आल्या. एकत्र येऊन सगळ्यांनी डान्स केला. तर या कुत्र्याचा म्हणजे सोलापूरचा जो भाडखाऊ आहे, सोलापूरचा जो भाडखाऊ काहीतरी प्रकाश माने म्हणून, त्या भाडखावाला मला म्हणायचंय, तुला काय घेणं? पुढं तू सोलापूरला, आम्ही कुठं नाशिकला, सोलापूरवरून इकडं काड्या घालून राहिला. तुला काय खेटायचं ते मला खेट ना. बहिणींबद्दल काय स्वतःला म्हणजे दुसऱ्या संघटनेचं नाव घेऊन स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न तू करू नको. मी त्याला एक म्हणणार आहे, तू जरी आज माफी मागत असला, तुझा व्हिडिओ आम्ही 100% व्हायरल करणार आहे. तुझे सगळे व्हिडिओ आमच्याकडे 100%. आम्ही तुला एकच चॅलेंज देतो, तू खरंच एका बापाची औलाद असेल ना, मुंबईमध्ये येऊन दाखवशील आणि समोरासमोर आमच्या डिबेट करशील, एवढंच मी तुला स्वतः विनोद भोसले, आई संघटना संस्थापक अध्यक्ष, स्वतः तुला चॅलेंज देतो. आणि तू सांग, आम्हाला सोलापूरला यायला लाव. तू ज्या मिनिटाला म्हणशील तुझ्या दारात आम्ही संपूर्ण टीम सोलापूरला यायला तयार आहे. तू वेळ ठरव, दिनांक ठरव, ठिकाण तुझा, एरिया तुझा, सगळ्या गोष्टी तुझा. फक्त सांग की आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या एरियात येऊन दाखवा. जर नाही आला तर आमचं नाव बदलून ठेवायचा. आणि तुला परत एकदा सांगतो, सगळ्यांच्या नादाला लाग, पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही आई बहिणीकडं वाईट नजरेने जर तू बोलला तर तुझं थोबड फोडून हातात देण्याची ताकद मी स्वतः विनोद भोसले ठेवी, अशा प्रकारचा इशारा देतो. आणि सोलापूरच्या कार्यकर्त्यांना देखील मी आवाहन करतो, त्याला कोणीही हाणू नका किंवा त्याला कोणीही गालबोट मारू नका. जे पण आहे आपण त्याचं उत्तर त्याला कायदेशीर देऊ. त्या भाडखावाने माझा फोन तर उचलणंच बंद केलं, मला ब्लॅकलिस्टला टाकलं. तुला माहिती आहे
की विनोद भोसलेचा जर फोन उचलला तर विनोद भोसले डायरेक्ट अंगात घुसल. त्याच्याकरता ह्या बाळकावाने माझा फोन ब्लॅकलिस्टला टाकला. संगीताताईने तुला उत्तर दिलेलंच आहे, पण महाराष्ट्र तुझी बाहेर निघायची वाट बघतोय. लक्षात ठेव, ज्या दिवशी तू समोर येशील, मला एक म्हणायचंय, तरी सुद्धा सगळ्या आई संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची तुझ्याकडून माफीनामा आला पाहिजे. नुसता फोनवरती माफी मागून चालणार नाही, तर माझ्याकडून चुकी झाली अशा प्रकारचा उद्गार आम्हाला तुझ्याकडून पाहिजे. तेव्हा त्याचं समजून जाऊ आम्ही की तू महिलांचा किती आदर करतो आणि किती सन्मान करतो. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी.